सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। वरुड बसस्थानकात प्रवाशांचे मोबाईल व दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहात पकडले। जे काम वरुड पोलिसांना जमले नाही ते नागरिकांनी करून दाखविले। भामट्या चोरट्याला चोरी करताना पकडल्यानंतर नागरिकांनी दिला चांगला चोप, नंतर दिले वरुड पोलीस स्टेशनच्या ताब्यात। प्राप्त माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून वरुड बसस्थानकात चोरीच्या घटना घडत असून प्रवाशांचे दागिने, पैसे तर कुणाचे मोबाईल चोरी जात होते। अशा वारंवार चोरीच्या घटना घडून सुद्धा वरुड पोलिसांनी वरुड बसस्थानकातून एकाही चोरट्याला रंगेहात पकडले नाही किंवा चोरीच्या घटना थांबवण्यात सुद्धा यशस्वी ठरले नाही। मात्र दिनांक 8 मेला दुपारच्या सुमारास वरुड येथून नागपूरकडे जाणाऱ्या बसेस बसस्थानकावर न लागल्यामुळे प्रवाशांची गर्दी झाली होती। त्याच वेळी नागपूरकडे जाणारी शिवशाही बस वरुड बसस्थानकावर लागली असता प्रवाशांनी बसमध्ये चढण्याकरिता एकच गर्दी केली आणि याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी संधी साधली व एका चोरट्याने दुसऱ्या चोरट्याला इशारा केला व त्याने एका प्रवाशाचा मोबाईल चोरून घेतला। हे सर्व घडत असताना बाजूलाच असणाऱ्या रसवंतीमध्ये बसलेल्या नागरिकांना आढळून आले। त्यांनी त्या एका चोरट्याला रंगेहात पकडले, मात्र एक चोरटा पडून जाण्यात यशस्वी ठरला। एका चोरट्याला पकडले असता त्याला नागरिकांनी चांगला चोप दिला व त्याच्या जवळ असलेले 2 चोरीचे मोबाईल घेऊन त्याला नाव विचारले असता त्याने खोटे नाव सांगून काटोलीतील असल्याचं सांगितलं। नंतर वरुड पोलिसांना कडून या भामट्या चोरट्यांना वरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले व पोलिसांनी चोरट्याला विचारपूस केली असता मनीष कुमार असे नाव सांगून झारखंड राज्यातील असल्याचे सांगितले। वरुड पोलिसांनी मात्र या चोरट्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केलाय। लवकरच त्या चोरट्याच्या साथीदाराचा शोध घेऊन वरुड पोलीस आणखी काही गुन्हे उघडकीस आणण्याच्या तयारीत आहे। विशेष म्हणजे मागील अनेक दिवसांपासून वरुड बसस्थानकात व वरुड शहरासह तालुक्यात चोरट्यांनी विविध ठिकाणी चोरी करून धुमाकूळ घातला होता। आता या चोरट्यांना नागरिकांमुळे पकडण्यात पोलिसांना यश मिळाल्याने वरुड पोलिसांनी आता इतर चोरीची देखील माहिती आणि या चोरट्यांच्या टोळीला पकडण्यासाठी धावपळ सुरू केली आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।